मी ना भाऊ पुण्याहून घरी फक्त आहे ना कटिंग करायला आलेलो होतो. ते कसं काय सांगतो चला मी पुढे. तर तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे भाऊ. घरी आल्यावर आहे ना काम आपल्याला काही सुटत नाही. मग त्याच्यामुळे माझी डायरेक्ट हजेरी लागली होती सकाळमध्ये शेतामध्ये. आता शेतामध्ये आल्यावर बघतो तर काही एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे भाऊ आणि तो आताच झालेला आहे, एकच महिन्याचा आहे पहिलवान अजून. आता आपल्या दूध देते म्हशी म्हणून आहे ना त्यांना सकाळी ना कोरडा चाला टाकावा लागतो एक टाइम. आता तो टाकून दिला आणि चाललो मग आता घरी. आता तद्दम आहे ना भाऊ 2.5 महिन्यापासून कटिंग केलेली नव्हती. पुरा कबीर सिंग दिसत होतो. त्याच्यामुळे घरचे म्हणे वय म्हणे कटिंग बिटिंग करून ये पुरा कसा दिसतोय म्हणे. म्हटलं मग जातो ना पुण्याकडे तर ना भाऊ जिम जिम पाणी चालूच राहतो. तिथं तिथं इथं बी चालू आहे पाऊस, बेकार पाऊस चालू आहे आणि इकडे आपली मराठीच तर पुरी ओली होती भाऊ. तिला कव्हर नाही काही नाही बघावं लागेल. आता कटिंगचा विषय असा होता, पुण्याला आहे ना डायरेक्ट आहे ना 200 रुपयामध्ये कटिंग करतात, दाढी कटिंग दोघं. आता इथं आहे मी तेवढ्यातच पैशांमध्ये डायरेक्ट आहे ना 2-3 दार कटिंग करून घेईल आणि ते बी 30 रुपयामध्ये एक दार कटिंग. आणि ती बी ना आधी त्याची कटिंग नाही बरं का, जशी पाहिजे तशी. विराट कोहली पाय विराट कोहली, धोनी पाय धोनी, जसं पाहिजे तसं डायरेक्ट. मग आली का नाही जेंटमॅटिक कटिंग बघा. मग आता पहिले ना पीक पाणी करून घेतो शेतामध्ये, नंतर बघतो काय काय काम उरलेले मग चालू पडणार काम. आता पुण्याला कसं आहे रूम मध्येच राहणं, रूम मध्ये जेवण करणं, अभ्यास करणं तेवढंच होतं. आता इथं कसं आहे आता मस्त एन्जॉय बिंजॉय करू थोडं. यावेळेस ना बघा कपाशी लावलेली नाही आम्ही, यावेळेस डायरेक्ट मका खोसून दिलाय पूर्ण. मग काय कपाशी मध्ये काही भाव भेटत नाही भाऊ, काही नाही माहिती, मग काय लावून फायदा. आता ना मला काम दिलं गेलेलं होतं की तू ना जाय आणि ना चवी बिव पडून ठेव, आपल्याला मशीनला टाकायची ती, कारण की चवीमध्ये पण सगळ्या आड्या पडून गेलेल्या आहे. यावेळेस काही मजा नाही भाऊ.